डॉक्टर म्हणले जर जास्त होत असेल तर जाऊन डायरेक्ट ॲडमिट हो, नाहीतर सोनोग्राफी कर. ते म्हणले रिपोर्ट भेटणार आहे, संध्याकाळी भेटतील रिपोर्ट. म्हणलं आम्हाला रिपोर्ट वगैरे आता काय नको, फक्त चेक करून सांगा की बाळ व्यवस्थित आहे का. तसं वेळ तेच म्हणले की टेन्शन घेऊ नको तू, टेन्शनमध्ये अजून काहीतरी त्रास नको. म्हणून माझ्या मम्मीची एंट्री झालेली आहे, सोबतच मिसरी आहे. आली येऊन खूप वेळ झाला मम्मीला येऊन. मस्तपैकी चिकन बनवते आज माझ्या मम्मीसाठी स्पेशल. आणि मी अजून एक उद्योग करून घेतलाय, तो म्हणजे हे बघा, हे माझं अख्खं बोट कापून घेतलंय. मम्मीला घेऊन आले मी कारखाना दाखवायला, डेअरी आपली आहे की नाही. बघितली चांगली आहे का? पहिल्यांदा बघितलं की नाही तू? पहिल्यांदाच बघितलं. आणि तरी पण म्हणते नको सकाळी जाऊ सकाळी जाऊ. तिथं काम चालू आहे मशीनचं. हे आपला बघा डेअरी. हाय हॅलो, कसे आहात तुम्ही? तुमचं सगळ्यांचं पायलच्या प्रतीकच्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आता आम्हाला पायला दाखवून घेऊन जायचं अर्जंट. आता मी इथे जवळच्या दाखवून दाखवतो काय प्रॉब्लेम होतं काय नाही, दाखवू डॉक्टरांना, ते काय म्हणतात बघू. आणि उद्या आपला बेबी शॉवर हे प्रश्न पडलाय, काय करायचं काय नाही, टेन्शन आलंय. चला आता आपण जाऊया, बघू काय सांगतात, नॉर्मल आहे का सिरियस आहे का, म्हणजे डॉक्टर कसं आहे कालवा. चला आता भेटू आपण. अशी काय करते रोहित? हॅलो चलो जायचं. हॉस्पिटलला जाऊ. फाईल घेतली आहे आज. कंटिन्यू 3रा दिवस आहे आम्ही हॉस्पिटलला जाऊन चेक करायचा. आणि मला आताच घाम फुटलाय. मला हॉस्पिटल आता म्हणलं ना, पहिलं मला हॉस्पिटल म्हणलं तर अरे वा बाहेर फिरायला भेटते. आता तेव्हापासून नाही का असं लास्ट इन्सिडेंट झाल्यापासून असं वाटतंय की अरे हॉस्पिटलला जायचंय, घाम फुटला. जाऊ तरी पण जाऊ. डिप्रेस होशील ते अजून ते प्रॉब्लेम होईल. रिलॅक्स राहा. तेच आता सगळे तेच म्हणले की टेन्शन घेऊ नको तू, टेन्शनमध्ये अजून काहीतरी त्रास नको. म्हणून जातात हॉस्पिटलमध्ये आणि बघू सोनोग्राफी वगैरे करायला लागते का. आज केली तर चांगलंच आहे, आपल्याला कळत नाही का, आहे ना रे. तर बघू डॉक्टर काय म्हणते, पहिले डॉक्टरला दाखवूयात. गाईज आपले ब्लाऊज आलेले आहेत स्टिच आणि वर्क होऊन. इतकं भारी वाटतंय. हा ब्लाऊज स्टिच केलाय आणि तिने खूप छान केलेलं आहे. हे बघा, हँडला सुद्धा मी तिला असं करायला लावलं होतं. तिला म्हटलं तू तुझ्या हिशोबाने कर, पण ते खूप जास्त भारी वाटतंय आता. आणि आपण मी तिच्याकडून 2 ब्लाऊज घेतले ते करून खरं. हा आपला वर्क केला तिने. वाव भारी वाटतं. वाव मस्त वाटतंय. हो खूप छान वाटतंय ना. छान भारी दाखवून येते असं. हे बघा बॅकला असं वर्क केलंय, छान की एकदम भरून वाटतो आणि खूप छान हात दाखव. वाटतंय ना, उठून हात. दिसतोय. आणि हँडला असा, हँडला पण तिने पूर्ण भरून केलाय बघ ना. भारी वाटतंय ना, किती छान काम केलंय. ही आपली ऑलरेडी एवढी डिझाईनच होती, पण तिने हे बाकीचं सगळं केलेलं आहे. आणि हे फ्रंटला पण केलंय असं, सेम फ्रंटला सुद्धा आहे. हे बघ किती छान वाटतंय ना. छान आहे. इकडे पदर येणार ना. हो मस्त वाटतंय. या साईडला पदरे म्हणून इथे वर्क नाही, खूपच भारी केलंय सिरियसली. आताच मी हॉस्पिटलमधून जाऊन आले, पण हे ब्लाऊज बघून माझं सगळं टेन्शन दूर झालंय. कारण की खूप छान ब्लाऊज झालेले आहेत. आणि ते अजून साडी घातल्यावरती वगैरे प्रॉपर एकदम भारी वाटते ना. आलोय माणसात आलोय. काहीच केस कापून मी आता माणसामध्ये आलेलो आहे. आणि सकाळी तुम्हाला म्हणलं की दवाखान्यात जायचं आहे. पाहायला म्हणलं तू शेअर कर स्टोरी, पण म्हणलं मीच सांगतो पाहायला तर वेळ नाही आहे. आणि मला पण वेळ नाही आहे, कारण की मला मोबाईल लागतो. मोबाईल पूर्ण रिकामं करायचं आहे. उद्या आपलं बेबी शॉवर आहे, आपलं पायलचं. तर त्यामुळं उद्या त्यासाठी मला ब्लॉग सगळे एडिट करून पोस्टिंगला लावून, ते जो मी आत्ता ब्लॉग बघताय ते सगळे पेंडिंग ब्लॉग पोस्ट केलेले. आता मी बेबी शॉवरचा ब्लॉगसाठी स्पेस रिकामं करतो, म्हणून लवकर बोलून मोकळं होतं. झालं असं, पायलं तुम्हाला सांगितलं वॉटर लिकेज होत होतं. घाबरलो मी पण, पायल घाबरली, मम्मीला पण टेन्शन आलं. मम्मीने पण सगळ्यांना विचारलं ज्यांचा एक्सपिरियन्स आहे घरामध्ये, त्यांना ते म्हणले काय नाही नॉर्मल सुरुवातीला असं होतं. पण परवाचा दिवस गेला, आज सकाळी पण तसंच व्हायला लागलं. आम्ही तिथल्या सरकारी दवाखान्यात गेलो. ते म्हणले की ते इमर्जन्सी सोनोग्राफी पण आहे. पहिले विचारायला गेलो, म्हणलं तिथे विचारू काय म्हणजे. डॉक्टर वाटलं सोनोग्राफी करू. डॉक्टर म्हणले जर जास्त होत असेल तर जाऊन डायरेक्ट ॲडमिट हो, नाहीतर सोनोग्राफी कर. मग त्यांनी दुसऱ्या हॉस्पिटलचा नंबर दिला, तर इमर्जन्सी सोनोग्राफी होती. मग तिकडे गेलो. तिकडे आता मग आमचं सगळं एवढं कन्फ्यूज झालं, एवढं आमच्या डोक्यात हे झालं ना, काय करू. मम्मीला फोन केली, मम्मीला विचारतो सगळं करतोय. नंतर मग तिथं आमची इथली एकदम स्पेशलिटी आहे, खूप जुनी आहे, पुरोहित म्हणून, त्यांच्याकडे जाऊ म्हणून तिथं गेलो. डॉक्टर अवेलेबल नव्हती, ती अर्धा तास उशीर येणार होती. त्याच्या आधी 15-20 लोकांनी नंबर लावले होते.
म्हणले, त्यांना म्हणलं एमर्जन्सी आहे, तर त्यांनी नंबर लावला. म्हणले डॉक्टर या घेतो तुम्हाला. तोपर्यंत आम्हाला काय राहवलं ना, मग आम्ही जे आधी सरकारी दवाखाना आहे त्या दवाखान्याची चिठ्ठी दिली तिकडे गेलो विचारायला. ते म्हणले आता सोनोग्राफी होत नाही, 2 दिवस आधी नंबर लावायला लागतो, मग शनिवारी सोनोग्राफीला या, सोनोग्राफी तुमची अर्जंट होणार नाही. म्हणलं मग आता काय करायचं. ते म्हणले इथं असं आहे, कमी पैशामध्ये तुमची सोनोग्राफी होईल, तिथं जाऊन सोनोग्राफी करा. मग तिथं पद्मावतीमध्ये गेलो, असं स्वामी समर्थ म्हणून असं काहीतरी नाव आहे. तिथे गेल्यानंतर सोनोग्राफी केली. त्यांना म्हणलं, ते म्हणले रिपोर्ट भेटणार आहे, संध्याकाळी भेटतील रिपोर्ट. म्हणलं आम्हाला रिपोर्ट वगैरे आता काय नको, फक्त चेक करून सांगा की बाळ व्यवस्थित आहे का. आम्हाला एवढी भीती वाटली होती. नंतर मग गेलेलं चेक केलं, पायल सोनोग्राफीला गेली. तिला म्हणून डॉक्टरला स्पष्ट विचार, म्हणलं असं असं होतं आहे, मग म्हणून मी सोनोग्राफी करायला आले. मला बघायचं आतमध्ये वॉटर लिकेज जे होतं ते बाळापासलं पाणी की दुसरं पाणी. मग आतमध्ये गेली, सोनोग्राफी चेक केली. सोनोग्राफी त्या डॉक्टरने सांगितलं आत्ता तर असं काही दिसत नाही सोनोग्राफीमध्ये, जे आहे ती बाहेरचं पाणी दिसतं, तरी पण तुम्ही तुमच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन चेक करा. इंटरनल तर असं सोनोग्राफीमध्ये दिसतंय की वॉटर लिकेज नाही. आम्ही थोडं रिलॅक्स झालो. मम्मीला सांगितलं, मम्मी रिलॅक्स झाली. मग ते म्हणले 1 वाजता रिपोर्ट येणार आहे, 1 वाजता रिपोर्ट पाठवलं तुम्हाला व्हॉट्सअपवर डायरेक्ट. ठीक आहे म्हणलं. मग 1 वाजता तर रिपोर्ट आला. रिपोर्ट आल्यानंतर मग तो आम्ही काय आपलं नेहमीचं ChatGPTला सर्च करून बघितलं काय काय, सगळं नॉर्मल आहे. आणि बाळापाशी पण सगळं व्यवस्थित पाणी, बाळाचं वजन सगळं व्यवस्थित आहे, सगळ्या गोष्टी आहेत त्या जागेवरती आहेत. फक्त प्रॉब्लेम असा आहे की अजून ते वॉटर लिकेज थांबलं नाही आहे. अजून थोडं पाहायला त्रास होतो आहे. पाहायला म्हटलं उद्याचा दिवस कसं तरी काढ. दिवसभर पाहायला बेडवरून उतरूनच दिलं नाही. म्हणलं उभीच राहू नकोस म्हणलं. एवढं हाऊस केलं, हाऊसेला आता येऊन ते म्हणलं सहन कर. नंतरी पण तिला कसं काय पेन होत नाही, काय स्मेल येत नाही, काय येत नाही, सगळं व्यवस्थित आहे. जे होते ते असं आता सगळ्या नॅचरली नॉर्मली म्हणतात, होतं तुझी प्रेग्नन्सी जवळ याला म्हणून ते होतं ते म्हणतात. आणि झालं तसंच. मग घरी आलो, पायाला पूर्ण बेड रेस्ट दिला. पायाला तशी उठली. तर पायलची घरचे येणार आहेत, घरचे आल्यानंतर मग पुढच्या गोष्टी होतीलच, बाकी काय नाही. उच्च दिवस गेला. 12व्या दिवशी सकाळ आम्ही डायरेक्ट मेन हॉस्पिटलला जाऊन डॉक्टरला सांगणार ॲडमिट करा, डिलेवरी तर डिलेवरी, काही प्रॉब्लेम नाही. तिला म्हणलं झाली डिलेवरी तर काय प्रॉब्लेम नाही, लवकर आत्ता झाली आत्ता, उशीर झाला तर उशिरा, रिस्क नाही घ्यायची. फक्त म्हणला आजचा दिवस उद्या दिवस व्यवस्थित जाऊन दे, सुखरूप जाऊन दे, बस बाकी काय नाही. तर आता चला आम्ही चाललो खाली. पाहिजे तोपर्यंत चेंज वगैरे केलं. तोपर्यंत माझं बोलून झालं, वेळ वाचला ना. मग मला कळलं का, पण मी पाहिलं बोलू नाही स्पष्ट. नशीब तुमचं, माझं तर काय, मी बोलून मोकळा होणार. तर चला जातो खाली. आत्ताच आम्ही कच्ची दाबेली खाल्ली मस्तपैकी. पायाला भूक लागली होती, मी कटिंग करायला गेलो होतो. मग खाली 3 कच्ची दाबेली गेल्या, आम्ही 2 वरती खाल्ल्या. आणि पायलची मम्मी आणि साक्षी मंडेमध्ये शॉपिंग करत होते, काही कटोरे वगैरे घेऊन ज्यात काय ठेवणार आहेत पायलची ढोवाळ्याची, काही पायला ढोवळे लागले होते, तंदुरी किंवा मोमोज का नाही, मासे. ते जर तिथे ठेवलं ना, ढोवळ्या जेवणाकडे कमी आणि तिथेच माझं लक्ष जास्त. ढोवळ्या जेवण म्हणजे काय, जे पूर्ण ढोवळे असतं ते ठेवलं पाहिजे ना. आता मस्करी करतोय काही, सिरियस होऊ नका लगेच, सिरियस होऊ नका. तेच म्हटलं माणसं आलोय मी आता. आणि मला एवढे दिवस बघवतच नव्हतं, मलाच बघत नव्हतं म्हणून मी ब्लॉगमध्ये पण मला यायला लाज वाटायची. नाही तर काय. तर चला जाऊ खाली, चहा वगैरे पिऊ आणि चिकन आणतो मी मस्तपैकी. चिकन पार्टी होईल आणि उद्या ढोळ जेवण होईल. तर उद्यासाठी तुम्ही एक्सायटेड आहात ना, कमेंट करून नक्की सांगा. पायलचा लुक बघायला माझा काय मी नॉर्मल आहे. आणि तुम्हाला मी आत्ता पण सांगेल पूर्ण प्रोग्राम शूट होणार. तो 4 पार्ट होईल, 5 पार्ट होईल, 3 पार्ट होईल किंवा 1 पार्ट होईल, आम्ही टाकणार. तर प्लीज ज्यांनी लास्ट टाईम कमेंट केली ते तुम्ही परत कमेंट करताल की तेच किती दिवस टाकणार तुम्ही, झालं तुमचं बेबी शॉवर आता. तर मी आत्ता सांगतो आहे जेवढे आमचे मुवमेंट आहेत, स्पेशल मुवमेंट, ते आम्ही टाकणार पूर्ण. कारण बेबी शॉवर हा पहिल्या बाळाच्या वेळेस पहिल्यांदाच होणार. सेकंड बेबीच्या वेळेस कोणी एवढी एक्साइटमेंट नसती, कोणी एवढी प्रेग्नन्सी एन्जॉय कर किंवा प्रेग्नन्सी रिलेटेड बोल की बाळाचा एवढा विचार नसतं. कारण पहिलं असतं, समजून घ्या. त्यामुळे आम्हाला मेमरी सेव्ह करून ठेवायची अशी चांगली लाईफ टाईमसाठी यूट्यूबवर, आणि तुम्हाला पण बघायला भेटणार ती आम्ही कधी पूर्वी हाती झालं ते बघणार. बेबी शॉवर सारखं कोण करत नाही, सेकंड बेबीचा जास्त करून मोस्टली कोण करत नाही. फर्स्ट बेबीचा असतो, पहिलीच हाऊस असते, ते सगळे करतात. ते आम्हाला मेमरी सेव्ह करायची. म्हणून तुम्ही असं आम्हाला क्रिटिसाईज करू नका की किती टाकताय व्लॉग, किती होणार ते मला आत्ताच माहीत नाही आहे. तुम्ही आज व्लॉग बघताय म्हणजे आज आमचं बेबी शॉवर नाही, आज नाही सॉरी, हो झालेला असणार व्लॉग. तर आपल्याला लेट पडणार 1 दिवस त्याला, त्यानंतर बेबी शॉवर येणार. माझ्या मम्मीची एंट्री झालेली आहे, सोबतच मिसरी आहे. आली येऊन खूप वेळ झालाय मम्मीला येऊन, 1-1.5 तास झालाय. आणि आता मस्त गप्पा चालल्या त्यांच्या.
तुमच्याकडे गरम नसेल होत अजिबात. थंडी वाजती सकाळ सकाळी, केवढी थंडी वाजते. सकाळची थंडी वाजते पण दिवसभर नाही. आणि काकूचं नेहमीप्रमाणे चाललंय वाटाणा सोलणं. तर मम्मी आली आहे मिठाई वगैरे घेऊन, ते तुम्हाला नंतर दाखवते. आम्ही रात्री मस्तपैकी पॅक करत बसतो सगळं सामान, मग दाखवते तुम्हाला काय काय घेऊन आली. मम्मीसाठी स्पेशल चिकन बनवते आता. हे बघा मस्तपैकी चिकन बनवते आज माझ्या मम्मीसाठी स्पेशल. आणि मी अजून एक उद्योग करून घेतलाय, तो म्हणजे हे बघा, हे माझं अख्खं बोट कापून घेतलंय. मग अशी मम्मीने कलिंगड आणलं होतं, तेच कापत बसले होते आणि त्याच्यामुळे मध्ये हात कापला माझा. प्रतीक खूप जास्त ओरडला की तू नको बनू, पण मला राहत नाही आता. मम्मी आली म्हणून मी एक्सायटेड झालेले. मम्मीला घेऊन आले मी कारखाना दाखवायला, डेअरी आपली आहे की नाही. बघितली चांगली आहे का? पहिल्यांदा बघितलं की नाही तू? पहिल्यांदाच बघितलं. आणि तरी पण म्हणते नको सकाळी जाऊ. तिथं काम चालू आहे मशीनचं. हे आपला बघा डेअरी. आता पसारा आहे, तुम्ही समजून घ्या, कारण की काम चालू असल्यावर असंच पसारा असतो. नंतर मग हे परत घरात येताना सगळं क्लीन करून येतात. बघितली ना आता. तर मी आलोय मग ताक वगैरे जरा बनवून अर्ध्यातनं काम सोडून आले आणि इथं आमचं जेवण रेडी. मम्मी जेवण बनवून कांदा कापायला घेतला आहे मम्मीने. आज आमच्या घरी आहे चिकन पार्टी. कारण आले आहे सासूबाई प्रतीक्षा, पायलची मम्मी. नाही प्रतीकची सासूबाई. ती इथं आल्यावरती तू साक्षी आणि ती तुझीच साईड घेतात, माझं कोण नाही त्या दोघी. तिकडे गेलं तिकडे गेला पण तुझीच साईड घेतात, माझी नाही कोण घेत. हां, त्यांना माहिती आहे कशी त्यांची लेख. तू त्यांना जादूटोना केलाय, जावई बोडा भेटला त्यांना. तू मम्मीवरती जादूटोना केलाय. तर मी घेतो जेवून, मला जायचंय लवकर. बाकीचं पाहायला बोलत तुमच्याशी. तर तुझ्यासाठी एक कमेंट आली ती, म्हणजे एक नाही भरपूर जणांनी अशी कमेंट केली त्या, तुझी मम्मी खूप आवडती मला, लय साधी भोळी आहे नाही का, अशी गरीब नाही का, अशी साधी एकदम भोळी आहे. तर माझी मम्मी अशीच आहे, साधी भोळी माझी आई. पहिल्यापासून अशीच होती, कुणाशी भांडत नाही, कुणाला असं नाही का, कोणी जरी आपल्याला बोललं तरी त्याला उलट बोलत नाही, अशीच आहे एकदम साधी. हा ना, तू तुझ्या मम्मी सारखी झाली असते तर जराशी आम्ही जराशी पण माझी मम्मी साधी आहे. आम्ही सगळ्या कडक झाले ना, तेच आम्हाला काय कळणार. आम्ही कडक. तुझी मम्मी साधी बुळे ना, तू मीच नाही आम्ही चौघी बहिणी एकदम डेंजरस. अहो तुम्ही बघितलं नाही ना अजून, आता आम्हाला माहिती ना बहिणी सरकता आमचं सरकता किती. आम्ही चौघी बहिणींना. मम्मी भोळी आमची, पण आम्हाला कडक बनवलंय, कडक. प्रश्न उत्तर दे, मग तू तुझ्या आईवर कडे गेली. कारण की मला यायचं होतं तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटायला. हाय की नाही? कमेंट करा, कमेंट करून सांगा. जमते का ग त्या काय हे येतोय पाठ उठायचं संध्याकाळी 11 किती झोप गावते त्यांना. झोपती किती माहिती का मम्मी माझी? 1ला झोपती, 1 2 3 4 5 6 तासच झोपती. मग सोमवारची सुट्टी असते मम्मीला, मग सोमवारी मम्मी डायरेक्ट 12 वाजता उठते. 12 11 असं नाही का. पण आमची साक्षीला मम्मीच्या मागे ती किरकिर लावती आणि मला व्हिडिओ कॉल करते. म्हणजे तिचं असं म्हणणं आहे की मला व्हिडिओ कॉल केला तर मम्मी लगेच उठते, म्हणून मला फोन करते जेव्हा सुट्टी असेल ना. पण मम्मीला झोपून देत नाही. माझी मम्मी भोळी म्हणून साक्षीला फायदा घेते. बघा कशी बघते, बघा बघितलं. जेवण बनवलं ना की उठ 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 म्हणते. खायला उठ आणि खाऊन परत झोप. हा, परत झोप पण खायचं. आज ती माझ्या आधी उठते ना साक्षी. उठती, चपाती बनवती, चहा बनवती, सोबत काहीतरी अजून खायला बनवती आणि हिच्या मागे लागते उठ 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 उठ. आणि मला व्हिडिओ कॉल करते आणि मला म्हणते उठली नाही अजून. आम्ही करायचो पहिलं बहिणी सगळ्या मिळून. पूर्ण लॉकडाऊनला तर मिस केलं. अहो लॉकडाऊन मध्ये आम्ही तिघीच होतो ना. काय करायचं माहिती का, रोज चिकन भात खायचं आणि झोपायचं. भांडे बिंडे सगळं तसेच ठेवायचं. लॉकडाऊन मध्ये चिकन भात बनवायचं, चिकन भात खायचं, रोज चिकन खायचो आम्ही लॉकडाऊन मध्ये. रोज चिकन. मला भैया होता तो आम्हाला रोज लॉकडाऊन मध्ये चिकन द्यायचा. 100ला 4 आणि मम्मीने राशन फुल भरलं होतं घरात, फुल राशन भरून ठेवलं होतं. पोरगी डिलिव्हरी व्हायची झाली ना, आम्हाला तिकडे जायचं होतं. म्हणलं करोना होईन आपल्याला, म्हणून दुकान नाही लावलं. मला आपल्याला साताऱ्याला जायचंय आणि बाळापाशी जायचं कसं.
मग 2-3 महिन्याचं झालं मग तिच्या नवराच घेऊन आली. होय. हा कारण की लॉकडाऊन मध्ये कोणाला सोडत नव्हते कुठंच नव्हते ना. कोरोनामुळे नाही का. तिघी घराच्या बाहेर नाही. आणि बाळ इकडे येणार होतं म्हणून नाही का आम्हाला सेफ राहणं गरजेचं होतं म्हणून आम्ही बाहेरच नाही निघलो. आम्ही घराच्या बाहेरच नाही. म्हणलं कुणाचा हात धक्का लागायला नको. पोरग यायचं ना आम्हाला जायचं होतं मनातून. आम्ही हे ठरवलं पण जाऊनच नाही दिला. पण जायचं कसं. बाहेर आम्ही निघालोच नाही पोरासाठी. म्हणलं आपला हात पुढं लागन बाहेर म्हणून. सेफ्टी म्हणून त्यावेळेस घ्या होती बाई माणसाला, नाही तर काय. येडेवाणी घ्या होती. तरी पप्पानी सोनू जायचे ना लॉकडाऊन मध्ये बाहेर. दूध टाकायला आमचं दूध चालू होतं. दूध चालूच असतं. हा, दुधाला सुट्टी दूध चालू होतं आमचं. द्यायची. मग प्रतीक दुधाचं यायचा बंद होतं कधी लॉकडाऊन मध्ये एकदा आलं होतं माझ्या घरी. बर्थडे होता. ना. आता वर्षात शेवाय होते ना, आता चालू होते ना लॉकडाऊन मध्ये. हा, आणि त्यामुळे आमचं दूधाचं बंद नव्हतं अजिबात. आम्ही आलोय वरती आता कारण गप्पा ठोकून झाल्यात खाली आहे ना मम्मी. फुल झोपा आल्यात का तुम्हाला? 12 वाजले. आम्ही उशिराच झोपतो ग. मला माहिती आहे. आणि माझ्यासाठी आणली रसमलाई. हे बघा मग ह्यांनी आता आणली आणि भरपूर मिठाई आणली अजून. थांबा तुम्हाला दाखवतेच पण आता नाही पॅक केली आम्ही कारण आता सगळं सामान आमच्या घरात असंच पडलंय. तुम्ही जरा समजून घ्या. ही अख्खी पिशवी भरून मिठाई आहे. हे बघा हे खाली बॉक्स हे बघा ह्याच्या खाली पण अजून बॉक्स आहेत. एवढी पिशवी आहे ही अख्खी. हे बघा. तर हे सगळं आता उद्या सकाळीच बघू. खूप जास्त कंटाळा आलाय आम्हाला बसून आणि मी पण लय आता वैतागली आहे म्हणून नाही काढलं काहीच. तर म्हटलं चला आता झोपायच्या आधी आपण खाऊन घेऊ. तर मंडळी झालं का तुझं किती लाव. तर आम्ही रात्री एंड नाही केलं ब्लॉग. खाऊन लगेच झोपलो कारण की जाम झोप आली होती. एवढं गरम होतं तर बापरे. प्रतीक गेला होता टेरेसवर झोपायला. त्याला पण तिथं झोप नाही लागली. तर हे मम्मीने हे मिठाई वगैरे आणलेले आहेत ना. हे आता सगळं हे पॅक करायचा विषय चालू आहे. मग ते आता आम्ही करल थोड्या वेळात. पण त्याच्या आधी दुसरा ब्लॉग आपल्याला डोहाळे जेवणाचा स्टार्ट करायचा आहे म्हणून आता हे दोघांनाच देणार आहे मम्मीला आणि ह्यांना. तोपर्यंत माझ्या बहिणी येतील मग ते आपण जर आवरावती करत बसतील. हे सगळं काय कसं ठेवायचं त्या टेबलवरती वगैरे तिथं ते बघतील. तुम्ही बघालच ते ब्लॉगमध्ये वगैरे. पण आता आपले येणारे मेकअप आर्टिस्ट परत साक्षीची मेकअप आर्टिस्ट त्याच्यानंतर आपले ज्वेलरीवाले येणार आहेत. सगळ्यांना बोलवलं आहे मी. टायमिंग दिलं आहे प्रत्येकाला वेगवेगळं आणि 4 वाजेपर्यंत रेडी व्हायचं आहे. त्याच्यानंतर फोटोशूट वगैरे सगळं करायचं आहे. त्याच्यामुळं आता मला थोडंसं परत म्हणलं तू जरा बेड रेस्ट घे बाई म्हणजे नाही का जरा आराम कर म्हणजे तुझी दगदग नाही होणार. म्हणून आता मी आराम करणार आहे. पण त्याच्या आधी हा ब्लॉग एंड करते. आपण नवीन ब्लॉगमध्ये भेटूया जो असणार आहे आपल्या डोहाळे जेवणाचा. तर चला बाय बाय. हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय.